विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत पेपर 2चे काही एक्सपेक्टेड MCQ बघणार आहे, जे आपल्या पेपरमध्ये येऊ शकतात आपल्याला 20 MCQ मध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला MCQ, पुनर्वसू ने सर्वप्रथम आयुर्वेद का ज्ञान कितने शिष्य को दिया. तर 6 शिष्य होते आपल्याला माहिती आहे. नंतर भोर कमेटी की स्थापना किस वर्ष में हुई, तो 1945 मध्ये. नंतर अष्टांग हृदय में कुल कितने अध्याय, तो 120 अध्याय. नंतर अग्निवेश किस परंपरा से है, तर आत्री आहे. नंतर काय म्हटलंय, तक दर्पण टीका किस ग्रंथ की है, तो सुश्रुतांची ही सुश्रुत संहितेची टीका आहे. नंतर ऋग्वेद के पद्यात्मक शब्द को डैश डैश कहते हैं, तर त्याचं उत्तर आहे ऋचा. तर पुढे बघूया. कौन सा ग्रंथ बृहत्त्रय में नहीं है, तो कोणता काश्यप संहिता नाही आहे. नंतर काय म्हटलंय, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आर्यवी कहाँ स्थित है. तो कुठे, न्यू दिल्ली में, नवी दिल्लीमध्ये. नंतर काय म्हटलंय, सप्त स्वरों का वर्णन किस वेद में है, तर सामवेद मध्ये. नंतर जनोपद उद्वंस का वर्णन की चरक संहिता में किस स्थान में है, तो विमान स्थान मध्ये. नंतर आयुर्वेद का वैज्ञानिक इतिहास का ग्रंथ के लेखक कोण आहे, तर कोण, आचार्य प्रियवत शर्मा. नंतर पुढचा MCQ पाहतोय आपण. आता पुढचा MCQ खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला मोस्ट चान्सेस राहतील की पेपरमध्ये होते दिसू शकतो की NCICM अधिनियम कब से लागू हुआ, तर 11 जून 2020 पासून. नंतर नाडी परीक्षण का वर्णन सर्वप्रथम किस ग्रंथ में कहा गया है, तर त्यामध्ये कसं आहे, शारंगधर संहितामध्ये. नंतर वृद्ध जीवे के तंत्र को क्या कहते हैं, तर काश्यप संहिता. नंतर यादवजी त्रिकम जी आचार्य का जन्म कहा हुआ है, तो पोरबंदर. नंतर पुढचा MCQ काय, वैद्यराज फार्मसी का स्थापना किसने की है, तर काय, यामिनी भूषण रॉयने. नंतर पुढचा 17वा MCQ बघतोय आपण, श्री मोहनलाल व्यास किस कमिटी के अध्यक्ष थे, तर व्यास कमिटीचे अध्यक्ष होते. नंतर राजवैद्य पत्रिका का प्रकाशन किस आचार्य ने किया है, तर शंकरदाजी शास्त्री पदे. नंतर पुढचा 19वा MCQ बघतो आपण, देवताओं के वैद्य कौन है, तर अश्विनी कुमार. नंतर पुढे पाहतोय आपण की मिश्र संस्कृती का संबंध किस नदी के साथ है, तर नील नदीच्या साथ आहे. आता मॉडेल क्वेश्चन पेपर 2चे पुढचे 20 MCQ बघतोय आपण. आता त्यातला पहिला MCQ आहे, काय दिलाय, विश्व के सबसे प्राचीन ग्रंथ रचना कौन सी है, तर ऋग्वेद. नंतर काय, सुश्रुत संहिता की पाठशुद्धि किसने की है, तर चंद्रट. नंतर पुढचा काय, बौद्धों का मूल ग्रंथ कौन सा है, तर त्रिपिटक. नंतर पुढे पाहतो, दवे समिति की स्थापना कब हुई थी, तर 27 एप्रिल 1955 मध्ये. फिरंग रोग का वर्णन किस ग्रंथ में मिलता है, तर कोणत्या भावप्रकाशमध्ये आपल्याला याचं काय वर्णन सापडतो. नंतर अथर्ववेद में ज्वर के लिए प्रयुक्त किया गया शब्द कौन, तक्म. नंतर पुढे पाहतो, काश्यप संहिता की विशेषताएं डैश डैश है, तर काय, खिलस्थान. नंतर पुढे पाहतो, काशी हिंदू विश्वविद्यालय के आयुर्वेद महाविद्यालय के प्रथम अध्यक्ष कोण थे, तर यादवजी त्रिकमजी. हे महत्त्वाचे MCQ ध्यानात ठेवा. नंतर पुढे काय, सर्वांग सुंदरा टीका किस ग्रंथ की है, तर अष्टांग हृदयाची. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा कहाँ स्थित है, तर जयपूरमध्ये. नंतर 11वा MCQ काय, की वेदों का अनुसार जलोदर व्याधि किस देवता के प्रकोप से उत्पन्न होती है, तो वरुण देवताच्या. नंतर कोणसा ग्रंथ शल्यप्रधान आहे, तर सुश्रुत संहिता. म्हणजे सर्जरीचा उल्लेख कुठं आला, तर हेच सुश्रुत संहिता शल्यप्रधान म्हटलं का. नंतर पुढचा काय MCQ, युनिसेफ का मुख्य कार्यालय कहाँ स्थित है, तर न्यूयॉर्कमध्ये. नंतर धन्वंतरी औषधालय की स्थापना किसने की है, तर स्वामी लक्ष्मीरामने. नंतर पुढे पाहतो आपण 15वा MCQ, चरक चंद्रिका ग्रंथ के रचिता कौन है, तर गयदास. नंतर औषधा की सहायता से की जाने वाली चिकित्सा कहा कहलाती है, तर काय म्हटलंय, तर मानुषी. नंतर पुढचा बघतोय, पुनर्वसू ने आयुर्वेद का ज्ञान सर्वप्रथम कितने शिष्य को दिया, तर 6 शिष्य होते. नंतर पुढचा MCQ कोणता आहे, अष्टांग हृदय सूत्रस्थान के कुल कितने अध्याय है, तर सूत्रस्थानमध्ये 30 अध्याय आहे, टोटल 120 अध्याय. नंतर आधुनिक चिकित्सा का जनक किसे कहा जाता है, तर काय म्हण, हिपोक्रेटसला. नंतर पुढे पाहायला म्हटलं तर MCQ कोणता आहे, प्रत्यक्ष शारीरम यामध्ये काय म्हटलं, ग्रंथ की रचना किसने की, तर कोण, गणनाथ सेन होते. आता मॉडेल क्वेश्चन पेपर 3चे आपण पुढचे MCQ बघत आहे. आता यामध्ये काय म्हटलंय, कृमि का विस्तृत वर्णन किस वेद में कहा गया, तो कोणता, अथर्ववेदमध्ये. नंतर काय म्हटलंय, अष्टांग हृदय की रचना किस प्रकार है,
पद्यमयमध्ये. नंतर पुढचा पाहतो आपण खरनाथ संहिता का प्रतिसंस्करण किसने कहा है, तर भट्टार हरिश्चंद्र ने. नंतर राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडल म्हणजे NMPB की स्थापना कब हुई, म्हणजे कधी झाली ती, तर 24 नोव्हेंबर 2000 मध्ये याची स्थापना झाली. तर ओसिका मेडिकल स्कूल के द्वारा आयुर्वेद सोसायटी की स्थापना किस देश में कई गई, तर पुढे कोणत्या देशमध्ये झाली, कोणती, ओसिका मेडिकल स्कूल की द्वारा आयुर्वेद सोसायटी की स्थापना किस देश में की गई, तो कोणतं होतं, जपानमध्ये. नंतर प्रमुख पुराण कितने हैं, तर 18 आहेत. पुढं पाहायला गेलं तर कर्णनासा एवं खंडित ओष्ठ संधान की विशेषताएं शस्त्रक्रिया का वर्णन डैश डैश संहिता में किया गया है, तर शुश्रुत संहितामध्ये. पुढं सिंहगुप्त के पुत्र कोण थे, तर वाघबटे. नंतर पुढं पाहायला गेलं तर मराठी आयुर्वेदीय पत्रिका राजवैद्य के प्रकाशक कोण है, तर पंडित शंकरदाजी शास्त्री पदे. नंतर पुढं पाहतोय आपण की आता जोडी आमिला यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, आता पहिल्याच दिलं आहे 2 म्हणजे उडीप समिती कधी 1958 मध्ये स्थापना झाली होती. दवेद समिती 4 दिलं आहे, त्यामध्ये किती 1955 मध्ये. त्यानंतर पंडित समिती कोणती 1949 मध्ये, आणि त्यानंतर चोपडा समिती किती चोपडा समिती दिली आपल्याला 1946 मध्ये. त्याचा आन्सर ए. नंतर पुढं पाहतो रामायण ग्रंथ के रचिता कोण आहे, तर वाल्मिकी. नंतर पुढं पाहायला गेलं तर वैद्य के लिए प्राणाचार्य का शब्द का उपयोग डैश डैश ने किया है, तर चरक यांनी. शुश्रुत संहिता की भानुमती टीका के रचिता कोण आहे, तर चक्रपाणी. हा महत्वाचा MCQ ध्यानात ठेवा तुम्ही. त्यानंतर पुढं उदसी अमृत हृदय अष्टांग गुह्य उपदेशम यह ग्रंथ किस देश में अधिक प्रसिद्ध है, तर तिब्बतमध्ये. नंतर 15 MCQ काय, आयुर्वेद महाविद्यालय जामनगर के प्रथम प्राचार्य कौन हुआ करते थे, तर यादवजी त्रिकमजी आचार्य. हे खूप महत्त्वाचे MCQ तुम्हाला यावर्षी येऊ शकतो, खूप IMP करून ठेवा. यादवजी त्रिकमजी आचार्य यावरती 2-3 MCQ आतापर्यंत झालेत. त्यानंतर आयुर्वेद में कितने मर्म बताए गए, तर 108. नंतर त्रिदोष सिद्धांत का उगम कहा है, तर काय वेद वाङ्मय. नंतर पुढं पाहायला गेलं तर कुश अनवंशीय कनिष्क राजा के राजवैद्य का नाम काय था, तर चरक. नंतर चरक चिंतन ग्रंथ के लेखक कोण आहे, तर डॉक्टर प्रियवत शर्मा. आता पुढं बघतोय आपण पुढचे MCQ, तर लोकमान्य तिलक की ऋग्वेद के काल डॅश डॅश मान आहे, तर त्यामध्ये किती सांगितलं आपल्याला 4500. त्यानं 4500 वर्षाचा म्हणजे आपल्याला याचा काळ सांगितलेला आहे. नंतर पुढं काय सांगितलं अष्टांग हृदय पण शशिलेखा टीका डॅश डॅशने लिखित इंदूने यांनी लिहिलेली. नंतर रक्त को चौथा दोष डॅश डॅश मान आहे, तर सुश्रुत यांनी मानलेला आहे. त्यानंतर गद निग्रह ग्रंथ के लेखक कोण थे, तर सौडल. नंतर डॅश डॅश ग्रंथ का मूल नाम वृद्ध जीवकीय तंत्र है, तर काश्यप संहिता. पुढं बघतोय आपण मधुविद्या का वर्णन किस उपनिषद में मिळतं आहे, तर काय बृहदार नेक उपनिषदमध्ये आपल्याला जो काय वर्णन भेटतो. नंतर डॅश डॅश संहिते के शारीस्थान श्रेष्ठ आहे, तर शुश्रुत संहितेचे शारीस्थान श्रेष्ठ आहे. नंतर रसशाला की रचना वर्णन सर्वप्रथम किसने की आहे, तर वाघभट यांनी. त्यानंतर भावमिश्र का काल कौन सा आहे, तर 16वां शतक. नंतर आयुर्वेदिकीय संशोधन विभाग की आवश्यकता का सुझाव देने वाली कमिटी कौन सी थी, तर चोपड़ा कमिटी होती. त्यानंतर वेदांत किसे कहा जाता है, तो उपनिषदांना. पुढे जर पाहायला गेलं तर त्रिदोष सिद्धांत का उगम डॅश डॅश में हुआ, तर वेद वाङ्मयमध्ये. तर पुढचं MCQ काय, डॅश डॅश ग्रंथ की रचना श्री गणनाथ सेन ने की, तो उपरोक्त सर्व कोणकोणते त्यात प्रत्यक्ष शरीर परिभाषा, आणि त्यानंतर सिद्धांत निदानम. त्यानंतर 14 MCQ कोणतं आहे, जनक उद्वंसम व्याधि के लिए जनमार म्हणजे इपिडेमिक डिसऑर्डर के संबंधन किस संहिता में मिळते हैं, तर कोणती ती भेल संहितामध्ये. त्यानंतर जोडी आमिलामध्ये काय दिलं आहे की आयुष 56, तर याचं काय उत्तर आहे अपस्मार. त्यानंतर पुढचं पाहायला गेलं तर आयुष 65चं उत्तर काय मलेरिया. पुढचं पाहायला गेलं तर 666 ऑइल, तर ह्याचं उत्तर आहे आपल्याला दिलं 3 की काय सोरायसिस. नंतर आयुष 2 मध्ये दिलं आहे की मधुमेह. याचं ऑप्शन ए मिळतं जुळतं आहे, म्हणजे ऑप्शन ए ह्याचं उत्तर आहे. नंतर 16 MCQ दिलं आहे अथर्ववेद में कितनी वनस्पती का नाम उल्लेख मिलता है, तर 286. पुढे बघतोय चतुष्क शैली का उपयोग सूत्रस्थान में किसने किया है, तर चरक यांनी. पुढं आयुर्वेदीय भेषक संहिता की आयोग म्हणजे APC प्रथम अध्यक्ष कोण हुआ करते थे, तर काय प्राचार्य SS हंडा. पुढे बघतोय आपण उडुप समिता का स्थापना वर्ष डॅश डॅश में हुई, तर किती 19
1958मध्ये ह्या उडूप समितीची स्थापना झालेली आहे. त्यानंतर गुजरात आयुर्वेद विद्यापीठ डॅश डॅश में है तो कुठं जामनगर येथे आहे. आता शेवटचे आपण 20 MCQ बघतोय. आता यामध्ये काय सांगितलं, वेदों के आध्यात्मिक ज्ञान का स्पष्टीकरण डॅश डॅश में है तो उपनिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अमृत प्राप्ती के लिए डॅश डॅश का मंथन किया गया तर समुद्र मंथन याचं उत्तर आहे. पुढं पाहायला गेलं तर मधुकोश टीका के रचिता कोण आहे तर विजय रक्षित. पुढं बघतोय की विश्व का एकमेव हिंदू राष्ट्र कौन सा है, नेपाळ याचं उत्तर आहे. विश्व का एकमेव हिंदू राष्ट्र कौन सा है तर नेपाळ. पुढचं बघतोय बनारस हिंदू विश्वविद्यालय की स्थापना किसने की तर पंडित मदन मोह मालवीय यांनी. नंतर काय तंतुवाद्य तथा चर्म वाद्य का उल्लेख डॅश डॅश में मिळता है तर सामवेदमध्ये मिळतो आपल्याला. त्यानंतर चार राजा के भगंदर रोग का निर्हरण किसने किया है तर जीवक यांनी. पुढं बघतोय आता आपण 8वां MCQ बघतोय. अखिल श्रीलंका आयुर्वेद महासम्मेलन की स्थापना वर्ष डॅश डॅश में हुई ते 1928मध्ये. त्यानंतर पुढचं 9वां MCQ बघतोय की पंडित शंकरदाजी शास्त्र पदे ने कुल डॅश डॅश ग्रंथ की रचना की तर 75 ग्रंथ आहे. नंतर पुढचा MCQ कोणता 10वा, औषध एवं सौंदर्य प्रसाधन की विषयक अधिनियम वर्ष डॅश डॅश में अस्तित्व में आया 1940मध्ये. 11वां MCQ वेदों में हरिमा किस व्याधि को कहा गया है तो कामला व्याधीला म्हणलेलं आहे. नंतर जीव अजीव सृष्टी का निर्माण किसने किया है तर ब्रह्मा यांनी या सृष्टीचं निर्माण केलं आहे. त्यानंतर संपूर्ण भारत के समान अभ्यासक्रम करने वाला प्रस्ताव सर्वप्रथम किस कमिटी ने प्रस्तुत किया है तर चोपड़ा कमिटी यांनी. नंतर नालंदा विद्यापीठ का विनाश किसने किया है तर अलाउद्दीन खिलजी यांनी. तर नंतर काय वैद्यराज फार्मसी म्हणजे कलकत्ता की स्थापना किसने की है तर कविराज यामिनी भूषण रॉय यांनी. त्यानंतर पुढचं बघतोय लोकमान्य तिलक किस नक्षत्र के आधार पर वेदकाल की निश्चिती की तर कोणती कृतिका. त्यानंतर पुष्यन के टूटे हुए दंत का संधान किसने किया है तर भास्कर यांनी. त्यानंतर 18वां MCQ काय आयुर्वेद में संशोधन करने के केंद्र सरकार ने डॅश डॅश कमिटी की स्थापना की हे तर कोणती ती CCRS मध्ये. त्यानंतर आणखी एक 19वां MCQ काय निबंध संग्रह त्या सुश्रुतसंहिता टीका के रचिता कोण आहे तो कोण डल्लन आहे. नंतर आणखी काय जागतिक आरोग्य संघटना की स्थापना कब हुई तर 7 एप्रिल 1948मध्ये. खाली बघूया की जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कधी झाली तर 7 एप्रिल 1948मध्ये. आणखी तुम्हाला एक MCQ येऊ शकतो की NCISMचा लॉंग फॉर्म काय वगैरे, तर हा एक सुद्धा MCQ करून ठेवा. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.